हल्ली आपण नेहमीच ग्लुटेन फ्री, हाय प्रोटीन, हाय फायबर, आयर्न कॅल्शियम रिच असे पदार्थ शोधत असतो. पण हे सगळं ज्यातून मिळतं त्या राजगिरा पिठाची मात्र आपल्याला फक्त उपासाच्या दिवशीच आठवण येते. उपास नसताना त्याचं काय करू शकतो ते बघूया. 1 कप राजगिरा पीठ घेतलं आहे, त्यामध्ये अर्धा कप इतकं सत्तू म्हणजेच फुटाण्याची पावडर घातली आहे, ज्याने ह्यातली प्रोटीनची मात्रा वाढणार आहे. आता आपल्या आवडीप्रमाणे भाज्या घालायच्या आहेत. किसलेलं गाजर, बारीक चिरलेला कांदा, मेथी, कुठल्याही भाज्या तुम्ही घालू शकता. भरपूर तीळ घालायचे, ओवा हातावर चोळून घालायचा, चवीपुरतं मीठ घालायचं, थोडीशी जिरपूड घालायची, त्यानंतर हळद, तिखट, हिरवी मिरची आणि लसणीचा ठेचा आणि 100 ग्रॅम पनीरही मी यामध्ये किसून घातलेलं आहे. कोरडे जिन्नस सगळे एकत्र करून घ्यायचे. 2 चमचे दही घालायचं आणि लागेल तसं पाणी घालून हे आपण पीठ कालवून घ्यायचं आहे. साधारण 2.5 कप इतकं पाणी मला इथे लागलेलं आहे. नंतर झाकून हे पीठ 10 मिनिटं चांगलं मुरू द्यायचं आहे. पीठ एकदा मुरलं की एखाद्या नॉनस्टिक तव्याला थोडासा तेलाचा हात लावून घ्यायचा आणि हे धिरडं जरा जाडसरच पसरून घ्यायचं आहे. फार पातळ जर केलं ना तर याचे तुकडे पडू शकतात. आता यावरती झाकण ठेवून मध्यम आचेवरती हे एका बाजूनी शिजू द्यायचं आहे. वरचं पीठ कोरडं दिसायला लागलं म्हणजे खालची बाजू जी आहे ती छान लाल झाली अशी समजायला हरकत नाही. आता आपण बघूया 5-7 मिनिटानंतर आपण ह्याला उलटवून घेऊया. वरचं पीठ कोरडं झालं आहे आणि खालचं बघा किती छान खरपूस लालसर झालेलं आहे. छान जाळीदार धिरडं तयार झालं आहे. सर्व करताना वरनं थोडासा चाट मसाला जर घातला ना तर खूप छान चव लागते. तुमच्या आवडीचं कुठलंही लोणचं, चटणी किंवा दह्याबरोबर हे धिरडं तुम्ही खाऊ शकता. तर हे पौष्टिक धिरडं जरूर करून बघा. धन्यवाद.